नमस्कार, मी मणिराज पवार. आता इथे आज मी आलोय ते म्हणजे फ्युजन एस्थेटिक क्लिनिक मध्ये. तर मी इथे का आलोय? तर मी इथे आलोय डॉक्टर प्रणील मोरे यांना भेटायला. का तर माझ्या क्षेत्रामध्ये माझ्यासारखे जे समदुःखी आहेत त्यांच्याकडून मी काही गोष्टी ऐकल्या आणि त्यांना इथे आल्यानंतर त्यांच्या प्रश्नांवरती समाधान मिळालंय. टेन्शन मुक्त झालेत. कशातून झाले? तर आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा एक प्रश्न, कुठला? हेअरफॉल किंवा टक्कल पडणं. आणि या एका गोष्टीमुळे ना आपल्या सगळ्यांना एक मोठं टेन्शन असतं. आज सोसायटीमध्ये एक मोठा चर्चेचा विषय झालाय असं म्हणू शकतो आपण. मी असं म्हणेन की केस असतात ना आपले, ते आपल्या जवळच्या व्यक्तीसारखे असतात. ते आहेत ना तेव्हा त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. ते एकदा गेल्यावर पश्चाताप करण्याचं किंवा नंतर दुःख करण्याचं त्याला काही अर्थ नाहीये. तर ते आहे तेव्हा त्यांची काळजी घ्या. आणि या गोष्टीसाठी मी डॉक्टर प्रणील सरांना भेटायला आलो इथे. तर येस, आज मी इथे पहिल्यांदा आलोय. इथे पहिल्यांदा आल्यानंतर डॉक्टरांनी मला मायक्रोस्कोप मध्ये माझ्या स्कॅल्पवरच्या काही गोष्टी दाखवल्या. हेअरफॉल कसा होतोय किंवा तिथे काय काय गोष्टींमध्ये डॅमेज झालेलं आहे किंवा थिनिंग आहे तर ती थिनिंग कशा प्रकारे आहे या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या. ज्या गोष्टी मी कधी आजपर्यंत ऐकल्या नव्हत्या किंवा त्या गोष्टींचा कधी विचारही केला नव्हता. पण इतकं समाधानकारक मला इथे सांगितलं जात आहे. आणि इथे आल्यानंतर म्हणजे आता मी पहिल्यांदा इथे आलोय, पण इथे आल्यानंतर मला जी सरांकडून जी ऊर्जा मिळाली किंवा जी पॉझिटिव्हिटी मिळाली, जो कॉन्फिडन्स मिळालाय, तर तो आपसुकच एक बूस्ट झाल्यासारखं. आपण म्हणतो ना की विल पॉवरवर सगळं असतं. तर सर त्या गोष्टींनी खूप बूस्ट झाल्यासारखं वाटलं मला इथे आल्यावर. तर सगळं चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी मला सजेस्ट केलंय बायोटिन PRP. तर अर्थात मलाही माहित नाही ही काय प्रोसेस आहे किंवा ही कशा प्रकारची ट्रीटमेंट आहे. तर तुमच्यासारखं मी सुद्धा उत्सुक आहे. चला तर बघूयात.